अजित पवारांच्या अपघात प्रकरणी रोहित पवार लढतायत, त्यासाठी अनेकांना त्यांची काळजी वाटते. रोहित पवारांना सुरक्षा द्यावी, सुप्रिया सुळे यांची सरकारला विनंती. अजित पवारांच्या अपघाताबाबत वेगवेगळ्या तपास यंत्रणा काम करतायत. काही माहिती किंवा पुरावे असतील तर तपास यंत्रणांना द्या. रोहित पवारांच्या आरोपांनंतर छगन भुजबळांचा सल्ला. शरद पवारांनी राज्यसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. पवारांच्या भूमिकेवर मवियात चर्चा होईल, संजय राऊत यांची माहिती. तर राऊतांनी पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रवक्तेपद स्वीकारलंय का, नवनाथ वन यांचा खोचक सवाल. राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी भाजपमधील निष्ठावंतांची फिल्डिंग. मागील काही वर्षात भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांना संधी. विनोद तावडे, रामदास आठवले, विजया रहाटकर, भागवत कराड, धैर्यशील पाटील यांच्या नावाची चर्चा. मुंबईत आदित्य आणि राज ठाकरे एकत्र. शिवाजी पार्कमधील सुशोभीकरणाच्या कामाचा काका पुतण्याच्या हस्ते शुभारंभ. दोघांकडून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरील प्रश्नावर बोलणं आदित्य ठाकरेंनी टाळलं. तर मैत्री अशी ठेवायची की अनेकांचा जळफळाट झाला पाहिजे. उदय सामंत यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवत उद्धव ठाकरेंना लगावला टोला. भेटण्यासाठी कुणाला बंधनं नाहीत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. बाळासाहेबांशी बेईमानी करणाऱ्या प्रवृत्ती विरोधात आमचं टोकाचं भांडण. संजय राऊतांची शिंदे राज ठाकरे भेटीवर भूमिका. बुलेट ट्रेनमुळे केवळ गुजरातमधील लोक महाराष्ट्रात येणार नाहीत, तर महाराष्ट्रातील लोकांनीही गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय सुरू करावा. मंत्री गणेश नाईक यांचं भाष्य. आमदार तानाजी सावंत यांना डावलून धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपच्या सत्ता स्थापनेच्या हालचाली. सावंतांकडून तातडीनं शिंदेंची भेट घेत तक्रार. तर सत्ता स्थापनेबद्दल कोणतीही चर्चा करू नका, शिंदेंच्या सूचना. पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले अतिक्रमण मुक्त झालेत. 2030ला 400वी शिवजयंती भव्य करू, शिवनेरीवरून मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. किल्ले शिवनेरीवरील भाषणादरम्यान दादांच्या आठवणींना उजाळा देताना सुनेत्रा पवार भाऊक. शिवनेरी हे दादांसाठी प्रेरणास्थान. शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा मी कधीही विसरणार नाही, सुनेत्रा पवार यांचं भाष्य.